दिल्ली येथे काँग्रेस पक्षातर्फे 14 तारखेला वोट चोर गद्दीचं सोड हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। संपूर्ण देशभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी दिल्लीमध्ये जमा होणार आहेत। आज त्याबाबत आपण जाणून घेऊया। छत्रपती संभाजीनगरचे शहर जिल्हा अध्यक्ष युसुफभाई हे आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक याबाबत माहिती जाणून घेऊ। सर, छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातून किती कार्यकर्ते दिल्लीला जाणार आहेत? शहरामधून 300 कार्यकर्ते दिल्लीला जाणार आहे। आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी यांनी दिल्लीला रॅली ठेवलेली आहे, वोट चोर गद्दी छोड। कारण या देशामध्ये वोट चोरून हे सरकार, भाजप सरकार, महाराष्ट्र सरकार, पंजाब सरकार, हरियाणा सरकार, बिहार सरकार हे वोट चोरून बनलेली सरकार आहे। म्हणून यांचा निषेध करण्यासाठी आम्ही एक भव्य आणि मोठी रॅली काँग्रेस करत आहे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे 300 लोक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। सर, पण आता लोकसभेचं आणि सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचंही अधिवेशन चालू आहे। अधिवेशनामध्ये यांना जर वोट चोर म्हटलं तर राग येतोय। राहुल गांधी प्रत्येक वेळेस त्यांच्यावर आरोप करत आहे, पण त्यांच्या आरोपाला उत्तर देण्याचं हे सरकार टाळत आहे। कारण त्यांच्याकडे रिमोट आहे ना, EVM आहे, म्हणून त्यांना काही देणं घेणं नाही आहे। आमचे राहुल गांधी यांनी चॅलेंज केलं मोदींना पण आणि अमित शहाला पण, तुम्ही डिबेटमध्ये बसा आणि मी जे 3 प्रेस कॉन्फरन्स केले त्यांच्यावर माझ्याशी बोला। ते चॅलेंज स्वीकारू शकत नाही, कारण त्यांनी वोट चोर करूनच ही सरकार बनलेली आहे। प्रियंका गांधींनी परवाच्या दिवशी लोकसभेमध्ये एक मुद्दा हे केला होता का तुम्हाला वंदे मातरम महत्त्वाचं आहे का देशासमोरील ह्या प्रश्न आहेत ते महत्त्वाचं आहे? याबाबतही सरकार पळ काढत आहे। एकीकडे देशासमोर बेरोजगारी असेल, महागाई असेल, वेगवेगळे प्रश्न आवासून उभे आहेत, पण सरकार वंदे मातरमवर अडून बसलं आहे। हे बघा, या सरकारला काही देणं घेणं नाही गोरगरिबांच्या लोकांशी। कारण या सरकारकडे मी याच्या अगोदर पण सांगितलं की या सरकारकडे EVMचा रिमोट आहे आणि म्हणून हे त्यांना काही देणं घेणं नाही या सरकारची, संविधानाशी काही देणं घेणं नाही। ते मनमानी करू लागले आणि ते दादागिरी करू लागले आणि लोकांना दाबू लागले। जे त्यांच्या विरोधात आवाज उठवत आहे त्यांना दाबण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार करत आहे। मी यांचा निषेध करतो आणि मी अशी मागणी करतो, या सरकारने जर हिंमत असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवावे। सर, आपण सरकारला, आपणच नाही, काँग्रेस पक्षच नाही, सर्व विरोधी पक्षनेते सर्व सरकारला, सत्ताधाऱ्यांना या बाबतीत मागणी करता का बॅलेट पेपरवर तुम्ही मतदान घ्यावे, पण सरकार बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला घाबरत आहे। यामागचं मूळ कारण हे EVM मशीन आहे, हे खरं आहे का? खरं आहे ना, म्हणूनच ते घेत नाही ना। पूर्ण या देशाचे जितके विरोधी पक्षनेता आहेत त्यांची मागणी आहे की आपण बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या ना। मग एक निवडणूक होऊ द्या ना। अमेरिकामध्ये, जर्मनीमध्ये ते सगळे बॅलेट पेपरवर आहे ना, जपानमध्ये सगळे बॅलेट पेपरवर आहे। इथं पण होऊ द्या ना, लोकशाही टिकली पाहिजे। म्हणून विरोधी पक्ष सांगत आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या। आमची मागणी आहे, तुमची हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा। सर, आपण वोट चोर गद्दी सोड या कार्यक्रमाला देशभरातून सर्व विरोधी पक्षही आपल्याबरोबर यामध्ये सहभागी होणार आहेत का? हो, पूर्ण सगळे विरोधी पक्ष पण आपल्या या देश वोट चोर गद्दी छोडमध्ये सहभागी होणार आहे आणि दिल्लीला रामलीला मैदानावर हे मोठी भव्य रॅली होणार आहे। सर्व जनतेला काय आव्हान करणार या निमित्त? आमची या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला आव्हान आहे की लोकशाही वाचवण्यासाठी या रॅलीमध्ये सर्वजण सहभागी व्हा आणि या देशाला आणि एक मजबूत लोकतंत्र टिकवण्यासाठी काँग्रेसचा साथ द्या। हे होते आपल्याबरोबर काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष युसुफभाई।